नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश देवरे. आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी विषय सामाजिक विज्ञान, प्रकरण क्रमांक 16 आर्थिक उदारीकरण आणि वैश्विकीकरण. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाचा भाग 1 आज आपण पाहणार आहोत. त्यामध्ये आज आपण आर्थिक उदारीकरण आणि वैश्विकीकरण व खाजगीकरणाची आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये आर्थिक उदारीकरण आणि खाजगीकरणाची सुरुवात 1991 मध्ये झाली, परंतु त्या अगोदर स्वतंत्रता प्राप्तीनंतर म्हणजे 1951 पासूनच आपण देशामध्ये आर्थिक आयोजनाला सुरुवात केली होती. तर भारताने 1947 मध्ये स्वतंत्रता प्राप्तीनंतर जलद गतीने आर्थिक विकास साधण्यासाठी आपल्या सरकारने आयोजनाचा मार्ग स्वीकारला. एकानंतर एक पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीने जलद आर्थिक विकास प्राप्त करण्याचे कार्य हाती घेतले. यासाठी नाणकीय नीती, राजकोषीय नीती आणि औद्योगिक नीतीच्या वेळोवेळी जाहिराती करण्यात आल्या. अनेक योजना पूर्ण होईपर्यंत खऱ्या अर्थाने आर्थिक विकास साधण्यात यशस्वी झाले नाही. यामुळे सरकारने निष्फळतेची कारणे शोधून भूतकाळात झालेल्या चुका शोधण्यासाठी वेगवेगळ्या आर्थिक नीतीमध्ये नवीनता आणण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार 1991च्या औद्योगिक नीतीत आर्थिक विकासाला पोषक अशा आर्थिक सुधारणा अंमलात आणल्या, ज्यांना आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकीकरणाची नीती असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, 1991 मध्येच का आपण आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकीकरणाची नीती स्वीकारली? तर यामागे एक कारण आहे. 1991चा जो काही कालावधी होता, तर तो 1991चा कालावधी भारतासाठी आर्थिक आणीबाणीचा कालावधी होता. आणि ही आर्थिक आणीबाणीचं मूळ कारण म्हणजे की त्यावेळेला आपल्या देशात म्हणजे 1991 मध्ये आपल्या देशात जे काही विदेशी मुद्रा भंडार आहे, तर त्या विदेशी मुद्रा भंडारची अतिशय कमी होती. आणि या विदेशी मुद्रा भंडारची कमी दूर करण्यासाठी, विदेशी मुद्रा भंडारची टंचाई दूर करण्यासाठी त्यावेळेचे आपले तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आर्थिक उदारीकरण, खाजगीकरण आणि वैश्विकीकरणाची नीती अंमलामध्ये आली. या नीतीला LPGची पॉलिसीसुद्धा म्हणतात. L फॉर लिबरलायझेशन, P फॉर प्रायव्हेटायझेशन, G फॉर ग्लोबलायझेशन. ह्या नीतीमुळे आपल्या देशाचे जे काही विदेशी विनिमयची जे काही परिस्थिती होती, तर ती परिस्थितीमध्ये सुधार झाला. म्हणजे फॉरेन एक्सचेंजची जी कमी होत होती, ती फॉरेन एक्सचेंजची कमी मात्र LPGच्या पॉलिसीनंतर दूर झाली. त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना, कारण की यांच्यामुळेच ही LPGची पॉलिसी किंवा आर्थिक उदारीकरणाची नीती आपल्या देशामध्ये आली. त्यामुळे डॉक्टर मनमोहन सिंग यांना आर्थिक सुधारणेचा पितासुद्धा म्हटले जातं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की उदारीकरण म्हणजे काय. तर उदारीकरण म्हणजे जे काही उद्योग आहेत, तर या उद्योगावरील सरकाराद्वारा जे काही निर्बंधने किंवा जे बंधनं लावण्यात येतात, तर ते बंधनांना दूर करणे म्हणजे उदारीकरण. तर सरकार औद्योगिक नीतीद्वारा खाजगी क्षेत्रावर निर्बंधनं आणि नियंत्रण कमी करते आणि विकासाला प्रोत्साहित करते, त्याला उदारीकरणाची नीती म्हणून ओळखण्यात येते. तर राज्याद्वारा उद्योगांच्या स्थापनेवरती जे निर्बंधनं आणि नियंत्रणं लावण्यात येतात, तर ते निर्बंधनं आणि नियंत्रणं दूर करण्यात येतात. तर या नीतीला आपण काय म्हणतो? आर्थिक उदारीकरणाची नीती असे म्हणतो. त्यानंतर आपण पाहू की आर्थिक उदारीकरणामुळे आपल्या अर्थव्यवस्थेत कोणकोणत्या सुधारणा झाल्या. तर नंबर 1, 18 उद्योग सार्वजनिक साहसासाठी राखीव होते. अन्य उद्योगांसाठी परवाना पद्धत नाबूद करण्यात आली. उदारीकरणानंतर फक्त 18 उद्योगच जे आहे, तर ते 18 उद्योगच सार्वजनिक साहसासाठी, म्हणजे फक्त 18 उद्योग जे आहे, जे उद्योग सरकाराच्या अधीन राहतील, ह्या 18 उद्योगांना सोडून बाकीचे सर्व उद्योग जे आहेत, तर त्या सर्व उद्योगांमध्ये खाजगी गुंतवणूकदार हे गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेल्वे, अणुक्षेत्र आणि संरक्षण शिवायचे क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी मुक्त ठेवण्यात आले. की जे महत्त्वाचे क्षेत्र आहेत किंवा जे
मानव कल्याणाशी निगडित आहेत तर अशा क्षेत्रांना सरकारने स्वतःजवळ ठेवले. उदाहरणार्थ रेल्वे, अणुक्षेत्र, संरक्षण क्षेत्र, बाकीचे सर्व क्षेत्र जे आहेत तर ते खाजगी क्षेत्रासाठी मुक्त करण्यात आले. म्हणजे या क्षेत्रांमध्ये खाजगी गुंतवणूकदार सुद्धा गुंतवणूक करू शकतो. फक्त अणु क्षेत्र, रेल्वे क्षेत्र आणि संरक्षण क्षेत्राला सोडून बाकी इतर जे काही क्षेत्र असतील तर त्या इतर क्षेत्रांमध्ये खाजगी गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकेल. त्यानंतर उद्योगांसाठी आवश्यक नोंदणी प्रथा रद्द करण्यात आली. 1991च्या अगोदर म्हणजे उदारीकरणाच्या अगोदर उद्योगांची स्थापना करण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागत होतं किंवा जी रजिस्ट्रेशनची जी काही प्रथा होती तर ती अतिशय गुंतागुंतीची होती. त्यामुळे उद्योगांची स्थापना सहजासहजी होत नव्हती. परंतु 1991 नंतर म्हणजे आर्थिक उदारीकरणानंतर उद्योगांसाठी आवश्यक नोंदणी प्रथा रद्द करण्यात आली. त्यानंतर नंबर 4, प्रदूषण न पसरविणारे आणि पर्यावरणाला भय नसणारे अशा उद्योगांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारची मंजुरी घेण्याची व्यवस्था रद्द करण्यात आली. जे उद्योग प्रदूषण पसरवत नसतील किंवा ज्या उद्योगांपासून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा धोका नसेल तर अशा उद्योगाची स्थापना करण्यासाठी आता मात्र केंद्र सरकारची मंजुरीची आवश्यकता नाही. फक्त राज्य सरकाराचीच मंजुरी घ्यावी लागेल. तर अशा उद्योगांच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारची मात्र आता मंजुरीची आवश्यकता राहणार नाही. तर उदारीकरणामुळे जे उद्योग आहेत तर या उद्योगांवरील निर्बंधन जे आहेत तर ते दूर करण्यात आले, ज्यामुळे उद्योगांची संख्या जी आहे तर ती उद्योगांची संख्या वाढू लागली. आता आपण पाहणार आहोत उदारीकरणाचे फायदे. तर आर्थिक उदारीकरणामुळे आपल्या देशात उद्योगांना कोणकोणते फायदे झाले. तर उदारीकरणामुळे खाजगी क्षेत्रांना मुक्त विकासाची संधी मिळाली. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. उदारीकरणामुळे जे काही खाजगी उद्योग आहेत तर त्या खाजगी उद्योगांची संख्यामध्ये वाढ झाली आणि परिणामस्वरूप खाजगी उद्योगांच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. त्यानंतर नंबर 2, उदारीकरणाच्या नीतीचा स्वीकार केल्याने विदेश व्यापार जो आहे तर तो विदेश व्यापार सशक्त झाला आणि विदेश व्यापारात वाढ झाली. तर उदारीकरणामुळे खाजगीकरणाला प्रोत्साहन मिळाले आणि खाजगीकरणाला प्रोत्साहन मिळाले त्यामुळे विदेश व्यापार जो आहे देशातील एकूण आयात आणि एकूण निर्यात जे आहे तर त्या एकूण आयात आणि एकूण निर्यातीमध्ये वाढ झाली. त्यामुळे काय झालं की भारताचा 1991 नंतर जो काही विदेश व्यापार आहे तो विदेश व्यापार सुद्धा वाढला. एकंदरीत जर पाहिलं आपण तर 1991 नंतर भारताचा विदेश व्यापारामध्ये वाटा जो आहे तर तो वाटा सतत वाढत गेला. त्यानंतर विदेश व्यापार वाढल्याने गुंतवणूकदारांच्या ठेवमध्ये वाढ झाली. तर विदेश व्यापार वाढल्याने भारतीय बाजार जो आहे तो भारतीय बाजार विश्व अर्थतंत्रासाठी मुक्त झाला. त्यामुळे काय झालं की भारतीय उद्योगांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढू लागली. विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक आणि विदेशी संस्थाकीय गुंतवणुकीमध्ये सुद्धा 1991 नंतर सतत वाढ या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यानंतर नंबर 4, आर्थिक उदारीकरणाच्या परिणामाने देशात आंतरिक स्वरूपाच्या सोयी वाढल्या. कारण की उदारीकरणाचा मुख्य जो काही ध्येय आहे, उदारीकरणाचे मुख्य जे काही ध्येय आहे तर उदारीकरणाचे मुख्य ध्येय हे उद्योगांच्या संख्येमध्ये वाढ करायचे आणि उद्योगांच्या संख्येमध्ये जर वाढ करायची असेल तर त्यासाठी देशातील आंतरिक सोयी ज्या आहेत तर त्या आंतरिक सोयी व्यवस्थित असायला पाहिजे. तर त्या आंतरिक सोयी म्हणजे रेल्वे, रस्ते, वीज, पाणी पुरवठा यासारख्या पायाभूत ज्या काही सोयी आहेत तर या पायाभूत सोयींमध्ये सुद्धा उदारीकरणामुळे वाढ झाली. त्यानंतर आपण पाहणार आहोत की आर्थिक उदारीकरणामुळे फक्त फायदेच नाही परंतु त्यापासून काही तोटे सुद्धा झाले. तर आर्थिक उदारीकरणामुळे सगळ्यात महत्त्वाचा तोटा म्हणजे काय की खाजगी क्षेत्रावरील नियंत्रण कमी होऊन पण मक्तेदारीचे दूषण कमी होऊ शकले नाही. तर उदारीकरणामुळे मक्तेदारीच्या दूषणामध्ये वाढ झाली. म्हणजे खाजगीकरणामुळे जे काही मक्तेदारी आहे, मक्तेदारी म्हणजे एकच उत्पादक आणि अनेक खरेदी करणारे. तर त्यामुळे आर्थिक केंद्रीकरणाची जी काही समस्या आहे तर ती आर्थिक केंद्रीकरणाची समस्या निर्माण झाली. जो काही भांडवलदार वर्ग आहे तर त्या भांडवलदार वर्गाच्या माध्यमाने संपूर्ण बाजार हा नियंत्रणात आला किंवा भांडवलदार वर्गाद्वारेच संपूर्ण बाजार जो आहे तो
नियंत्रणात होत होता. परिणामस्वरूप ग्राहकांचं शोषण झालं. म्हणजे वस्तूंची किमती ज्या आहेत तर त्या बाजाराद्वारा नक्की न होता उत्पादक वर्ग वस्तूंच्या किमती नक्की करत होता. त्यामुळे उत्पादक वर्ग ग्राहकांजवळून जास्तीत जास्त वस्तू आणि सेवेचे भाव आकारण्याचा प्रयत्न करतो. तर यालाच काय म्हणतो आपण? मक्तेदारी. तर मक्तेदारीमध्ये वस्तूंच्या किमती कशा असतात? जास्त असतात. तर मक्तेदारी जी आहे तर मक्तेदारी उदारीकरणाचा एक परिणाम आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नंबर 2, औद्योगिक क्षेत्रात लक्ष दिल्याने भारताचे कृषी क्षेत्र विकसित झाले नाही. तर उदारीकरणाचा फायदा फक्त औद्योगिक क्षेत्रालाच झाला. कृषी क्षेत्राला मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. तर खरं तर पाहायला गेलं तर भारतामध्ये 60% लोक कृषी क्षेत्रात काम करतात. तर कृषी क्षेत्राकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे होतं किंवा कृषी क्षेत्राला उदारीकरणाचा लाभ मिळायला पाहिजे होता. परंतु औद्योगिक क्षेत्रांनाच किंवा उद्योगांनाच त्याचा लाभ मिळाला, कृषी क्षेत्राला मात्र त्याचा लाभ मिळाला नाही. तर हा सुद्धा औद्योगिकरणाचा किंवा उदारीकरणाचा एक मोठा तोटा आहे. त्यानंतर आवकच्या असमानतेत वाढ झाली. तर आवकच्या असमानतेत वाढ झाली म्हणजे की जे काही उद्योगपती होते तर त्या उद्योगपती किंवा जो भांडवलदार वर्ग आहे तर त्या भांडवलदार वर्गाकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले. मात्र जो काही श्रमिक वर्ग होता तर त्या श्रमिक वर्गाला मात्र या उदारीकरणाचा कुठलाही लाभ झाला नाही किंवा श्रमिकांच्या वेतनामध्ये उदारीकरणामुळे काही वाढ झाली नाही. परिणामस्वरूप जी काही आर्थिक असमानता आहे किंवा आवकची असमानता आहे तर ती आवकची असमानता उदारीकरणानंतर सतत वाढत गेली. त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे, आयात वाढल्याने आणि निर्यात कमी झाल्याने विदेशी कर्ज वाढले. तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणून भारतामधून जी पण निर्यात होत होती तर ती कृषी आधारित होती आणि जी आयात केली जात होती तर ती आयात भांडवल आधारित होती आणि भांडवल आधारित आयातीचे मूल्य जे आहे हे कृषी आधारित निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त होतं. परिणामस्वरूप आयातीचे मूल्य जास्त आणि निर्यातीचे मूल्य कमी. तर याचा परिणाम असा झाला की भारतामध्ये विदेशी कर्ज जे आहे तर त्या विदेशी कर्जामध्ये वाढ झाली. तर हा सुद्धा एक मोठा तोटा आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत खाजगीकरण. तर खाजगीकरण हे उदारीकरणाचाच एक भाग आहे. तर खाजगीकरण म्हणजे काय की खाजगीकरण म्हणजे राज्याच्या मालकीचे औद्योगिक साहसांची किंवा त्यांचे संचालन खाजगी क्षेत्रांना सोपवण्याची प्रक्रिया आहे. तर खाजगीकरण म्हणजे जे काही राज्याच्या मालकीचे जे उद्योग आहेत त्या राज्याच्या मालकीच्या उद्योगांना खाजगी उद्योगांना विकून टाकणे किंवा राज्याच्या मालकीचे उद्योग जे आहेत ते खाजगी मालकीला सोपविणे म्हणजेच खाजगीकरण. खाजगीकरणाला इंग्रजीमध्ये आपण प्रायव्हेटायझेशन म्हणतो. Privatization is incidence and process of transferring ownership public to private sector in a broad sense that is called to privatization. तर हे प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण दोन प्रकारे होऊ शकतं. नंबर 1, जे क्षेत्र अगोदर सार्वजनिक साहसांसाठी राखीव ठेवण्यात आले होते ते क्षेत्र खाजगी क्षेत्रांसाठी मुक्त करण्यात आले. तर खाजगीकरण या प्रकारे सुद्धा खाजगीकरण होऊ शकतं की अगोदर ज्या उद्योगांमध्ये फक्त सार्वजनिक क्षेत्रालाच परवानगी होती आता त्या उद्योगांमध्ये खाजगी क्षेत्राला सुद्धा परवानगी देण्यात आली. म्हणजे खाजगी गुंतवणूकदारांना सुद्धा अशा उद्योगांमध्ये गुंतवणूकसाठी आता परवानगी देण्यात आली जे उद्योग अगोदर फक्त सार्वजनिक किंवा सरकारासाठीच राखीव होते, परंतु आता त्या उद्योगांमध्ये खाजगी गुंतवणूकदार सुद्धा गुंतवणूक करू शकतात. तर याला पण काय म्हणतो आपण? खाजगीकरण असे म्हणतो. त्यानंतर खाजगीकरणाचा दुसरा मुद्दा म्हणजे राज्याच्या हस्तगत कंपनीची मालकी राज्य स्वतःजवळ ठेवते आणि संचालन खाजगी कंपनीला सोपविते किंवा संचालन राज्य स्वतःजवळ ठेवते आणि मालकी खाजगी कंपनींना सोपविते. तर दोन प्रकारे आपण खाजगीकरण करू शकतो. एकतर कंपनीची जी मालकी आहे किंवा साहसाची जी मालकी आहे राज्य स्वतःजवळ ठेवते आणि संचालन जे आहे तर ते संचालन खाजगी कंपनीला देते किंवा या उलट संचालन जे आहे तर संचालन स्वतःजवळ ठेवते आणि मालकी जी आहे तर ती मालकी खाजगी कंपनीला देते. तर अशा दोन पद्धतीने जे आहे तर अशा दोन पद्धतीने खाजगीकरण होऊ शकतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की खाजगीकरणामुळे आपल्या अर्थतंत्राला कोणकोणते फायदे झाले. तर नंबर 1, खाजगीकरणाच्या नीतीमुळे
देशात उद्योग क्षेत्रात उत्पादकीय एकमांची संख्या वाढली. तर खाजगीकरणामुळे काय झालं की खाजगीकरणामुळे जे काही खाजगी उद्योग होते तर त्या खाजगी उद्योगासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आणि परिणामस्वरूप खाजगी उद्योगांची संख्या जी आहे तर खाजगी उद्योगांची संख्या वाढली. त्यानंतर नंबर 2, खाजगीकरणाच्या परिणामाने भांडवलवाल्या आणि वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे उत्पादन वाढले आहे. तर खाजगीकरणामुळे काय झालं की एकतर उद्योगांची संख्या वाढली आणि उद्योगांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांच्याद्वारा उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवेच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झाली. परिणामस्वरूप एकंदरे अर्थतंत्रामध्ये जे काही वस्तूंचं उत्पादन आहे तर त्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ झाली. त्यानंतर नंबर 3, सार्वजनिक क्षेत्राच्या एकमांचे खाजगीकरण झाल्याने सार्वजनिक क्षेत्रातल्या एकमांच्या कार्यक्षमतेत सुधारणा झाला. म्हणजे जे उद्योग अगोदर सार्वजनिक क्षेत्रामध्ये होते ते उद्योग आता खाजगी क्षेत्रामध्ये आल्यानंतर किंवा त्या उद्योगांचं खाजगीकरण झाल्यानंतर त्या उद्योगांच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा झाली. म्हणजे अगोदरपेक्षा त्यांची उत्पादन करण्याची जी काही क्षमता आहे किंवा वस्तूची जी काही गुणवत्ता आहे तर त्या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये मात्र सुधारणा झाली. त्यानंतर खाजगीकरणाच्या तोट्यांची आपण चर्चा करणार आहोत. तर खाजगीकरणाने आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण झाले, त्यामुळे मक्तेदारीचे दूषण वाढले. तर खाजगीकरणामुळे सुद्धा मक्तेदारी जी आहे तर ते मक्तेदारी वाढली, कारण की खाजगी क्षेत्रातील उद्योगांचा हेतू एक मात्र नफा कमविण्याचा असतो आणि बाजार पद्धतीमध्ये खाजगीकरणामध्ये बाजार पद्धती आपल्याला पाहायला मिळते आणि या बाजार पद्धतीमुळे जी आहे तर बाजार पद्धतीमुळे जो काही उत्पादक वर्ग आहे तो उत्पादक वर्ग वस्तूची किंमत ठरवत असतो आणि उत्पादक वस्तूची किंमत जर ठरवत असेल तर उत्पादक वस्तूची किंमत जास्त ठरवतो, म्हणजे वस्तूची किंमत तो जास्त नक्की करतो. परिणामस्वरूप ग्राहकांचं शोषण होतं किंवा ग्राहकांना त्या वस्तूची वास्तविक किंमतपेक्षा जास्त किंमत द्यावी लागते. त्यामुळे मक्तेदारीचं दूषण जे आहे तर ते मक्तेदारीचं दूषण वाढलेलं आहे. त्यानंतर खाजगीकरणामुळे लहान उद्योगांचा विकास योग्य रीतीने झाला नाही, फक्त मोठ्या उद्योगांनाच लाभ मिळाला. तर खाजगीकरणाचा जो काही तोटा आहे तर खाजगीकरणामुळे फक्त मोठ्या उद्योगांचाच विकास झाला, लहान उद्योगांना मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही किंवा लहान उद्योग जे आहेत तर हे लहान उद्योग मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेसमोर टिकू शकले नाही. तर हा सुद्धा खाजगीकरणाचा एक तोटा आहे. त्यानंतर खाजगीकरणामुळे भावांवर अंकुश राहिला नाही, त्यामुळे भाववाढीची समस्या निर्माण झाली. तर खाजगीकरणामुळे जे काही खाजगी उद्योग आहेत तर त्या खाजगी उद्योगांनी स्वतःच्या वस्तूंच्या किमती मनस्वी रीतीने वाढविल्या, परिणामस्वरूप अर्थतंत्रामध्ये भाववाढीची समस्या जी आहे तर ती भाववाढीची समस्या निर्माण झाली. त्यानंतर आपण पाहणार आहोत वैश्विकीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, वैश्विकीकरणाची संकल्पना जी आहे तर ती वैश्विकीकरणाची संकल्पना सगळ्यात अगोदर प्रोफेसर ॲडम स्मिथ नावाचा जो काही अर्थशास्त्रज्ञ आहे तर त्या अर्थशास्त्रज्ञाने 1776 मध्ये अ इन्क्वायरी इंटू द नेचर कोसेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं. तर त्या पुस्तकामध्ये त्याने सगळ्यात अगोदर म्हणजे 18व्या शतकामध्ये त्याने वैश्विकीकरणाची संकल्पना मांडली होती. तर वैश्विकीकरण म्हणजे काय? तर वैश्विकीकरण म्हणजे देशाच्या अर्थतंत्राला विश्व अर्थतंत्रासोबत जोडण्याची प्रक्रिया. तर देशाच्या अर्थतंत्राला विश्वाच्या अर्थतंत्रासोबत जोडण्याची प्रक्रिया तर कशाने जोडण्याची? तर मुक्त व्यापाराने, भांडवलाचं आदान प्रदान केल्याने. तर वैश्विकीकरणाच्या संकल्पनेमध्ये मुक्त व्यापाराची संकल्पना लपलेली आहे. तर वैश्विकीकरणामुळे काय झालं? तर वैश्विकीकरणामुळे वस्तू, सेवा, टेक्नॉलॉजी आणि श्रमांचा प्रवाह जगात सहज प्राप्त व्हायला लागला. तर हा एक वैश्विकीकरणाचा एक फायदा आहे. तर वैश्विकीकरणात मुख्यत्वे खालील सुधारणा हाती घेतल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1, 2 देशांमध्ये व्यापाराचे अवरोध दूर करणे. तर 2 देशांमध्ये व्यापाराचे अवरोध दूर करणे म्हणजे कोणते अवरोध? तर जकात आणि बिनजकात रूपी अवरोध. वैश्विकीकरणाच्या संकल्पनेमध्ये मुक्त व्यापाराची संकल्पना लक्षात घेण्यात येते. म्हणजे 2 देश जर व्यापार करत असतील तर दोघंही देशांनी एक दुसऱ्याच्या वस्तू आणि सेवेच्या आयात किंवा निर्यातीवरती कुठल्याही प्रकारचा कर मात्र टाकायचा
नाही. जर उदाहरणार्थ USA आणि भारत हे दोन देश व्यापार करत असतील तर भारतामधून निर्यात होणाऱ्या वस्तूवर USA जकात किंवा कर लावणार नाही आणि USA मधून आपल्या देशात आयात होणाऱ्या वस्तूवरती भारत जो आहे तो भारत कर लावणार नाही. म्हणजे दोघंही देश जे आहे तर दोघंही देश मुक्त व्यापार किंवा जकात शिवायच्या व्यापाराच्या धोरणावरती काम करतील. त्यानंतर वैश्वीकरणाचा संकल्पनेचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन देशांमध्ये सरळतेने भांडवलाची फेरबदल होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे. तर वैश्वीकरणाच्या संकल्पनेमध्ये जे दोन देश असतील तर त्या दोन देशमध्ये भांडवलाची जी काही फेरबदली आहे तर ती मुक्त रीतीने होऊ शकेल. उदाहरणार्थ USAच्या एखाद्या भांडवलदाराला भारतात गुंतवणूक करायची असेल, भारताच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते भारतीय उद्योगांमध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यावरती त्यांना कुठल्याही प्रकारची पाबंदी लावली जाणार नाही. त्याचप्रमाणे भारतीय जो काही गुंतवणूकदार वर्ग आहे, जो काही भांडवलदार वर्ग आहे, तोही दुसऱ्या देशांमध्ये कुठल्याही प्रकारच्या पाबंदीशिवाय दुसऱ्या देशामध्ये तो वर्गही गुंतवणूक करू शकतो. तर वैश्वीकरणाच्या संकल्पनेमध्ये भांडवलाची जी काही फेरबदल आहे तर ती भांडवलाची फेरबदल सुद्धा मुक्त रीतीने होऊ शकते. त्यानंतर टेक्नॉलॉजीच्या बदलीतील अवरोध दूर करणे. तर वैश्वीकरणाचा हा एक आणखीन महत्त्वाचा मुद्दा आहे की विश्वामध्ये जी पण उत्पादनाची श्रेष्ठ टेक्नॉलॉजी आहे किंवा जी आदर्श टेक्नॉलॉजी आहे तर ती आदर्श टेक्नॉलॉजीचा वापर संपूर्ण विश्व करेल. म्हणजे उदाहरणार्थ USA जवळ एखादी जर उत्कृष्ट उत्पादनाची टेक्नॉलॉजी असेल तर ते USA ती टेक्नॉलॉजी भारताला देईल आणि भारताजवळ जर का एखादी उत्पादनाची उत्कृष्ट टेक्नॉलॉजी असेल तर भारत ती टेक्नॉलॉजी USAला देईल. यामुळे काय होईल की यामुळे संपूर्ण विश्वाचं कल्याण होईल. तुमच्याजवळ जी चांगली टेक्नॉलॉजी असेल तर ती टेक्नॉलॉजी आम्हाला द्या आणि आमच्याजवळ जी चांगली टेक्नॉलॉजी असेल तर ती चांगली टेक्नॉलॉजी आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा फेरबदलीतील अवरोधसुद्धा दूर करणे हा सुद्धा वैश्वीकरणातील संकल्पनेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये श्रमाची फेरबदल मुक्त करणे. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्याही देशातील व्यक्तीला किंवा श्रमिकाला जर दुसऱ्या देशामध्ये कामासाठी जायचं असेल तर तो मुक्त रीतीने जाऊ शकतो. म्हणजे ज्या देशामध्ये त्याला कामाला जायचं असेल तर त्या देशाला जाण्यासाठी काम करण्यासाठी त्याला परवानगीची आवश्यकता नाही. म्हणजे कोणत्याही देशाने श्रमिकाजवळून व्हिसा मागायचा नाही. परंतु खरोखर वास्तविक जगामध्ये हे शक्य झालेलं नाही आहे. श्रमिक जो आहे तर श्रमिक हा पूर्ण विश्वामध्ये मुक्त रीतीने परिभ्रमण करू शकत नाही किंवा मुक्त रीतीने तो कामाला जाऊ शकत नाही. परंतु वैश्वीकरणाच्या संकल्पनेमध्ये हा मुद्दा लक्षात घेण्यात आलेला आहे. तर श्रमिक जो आहे तो श्रमिकसुद्धा मुक्त रीतीने कुठल्याही देशामध्ये कामाला जाऊ शकतो. परंतु वास्तविक जगामध्ये हे शक्य झालेलं नाही. त्यानंतर वैश्वीकरणाचे परिणाम. तर वैश्वीकरणाचे भारतीय अर्थतंत्रावर मिश्र परिणाम झाले आहेत. कित्येक फायदे तर कित्येक तोटे झाले आहेत. तर त्यामध्ये आपण फायदे पाहणार आहोत. नंबर 1, वैश्वीकरणाने देशात विदेशी भांडवल गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळाले. तर भारतामध्ये 1991 नंतर वैश्वीकरणाला सुरुवात झाली. त्याचा परिणाम असा झाला की जे काही विदेशी गुंतवणूकदार आहेत तर ते विदेशी गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करायला लागले. तर विदेशी गुंतवणूकदार च्या गुंतवणुकीमध्ये 1991 नंतर सतत वाढ होत गेली. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक आणि विदेशी संस्थाकीय गुंतवणूक जी आहे तर या दोन्ही प्रकाराच्या गुंतवणुकीमध्ये भारतामध्ये वाढ व्हायला लागली. त्यानंतर वैश्वीकरणाने विकसित देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू सहज प्राप्त होऊ शकतात. तर वैश्वीकरणामुळे मुक्त व्यापाराची नीती किंवा मुक्त व्यापाराचं धोरण लक्षात घेण्यात आलं. त्याचा परिणाम असा झाला की ज्या वस्तू म्हणजे 1991 अगोदर ज्या वस्तू भारतामध्ये सहजासहजी उपलब्ध नव्हत्या त्या वस्तू 1991 नंतर भारतामध्ये सहजासहजी उपलब्ध होऊ लागल्या. भारतीय बाजारामध्ये आज सगळ्याच प्रकारच्या वस्तू ज्या आहेत तर त्या सगळ्याच प्रकारच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर वैश्वीकरणाने भारत सारख्या विकसनशील देशांना
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकून राहण्याची शक्ती प्राप्त झाली. तर वैश्वीकरणाचा हा एक फायदा झाला की भारतीय उद्योग अगोदर म्हणजे 1991 अगोदर भारतीय उद्योगांची स्पर्धा वैश्विक उद्योगांशी नव्हती, परंतु 1991 नंतर भारतीय उद्योगांची जी काही स्पर्धा जी आहे तर ती आंतरराष्ट्रीय उद्योगांशी की वैश्विक उद्योगांशी ती स्पर्धा व्हायला लागली. परिणामस्वरूप जे काही देशातील आंतरिक उद्योग आहेत तर त्या आंतरिक उद्योगांची स्पर्धेमुळे जी काही वस्तू उत्पादित होत आहे तर त्या उत्पादित होणाऱ्या वस्तूची जी काही गुणवत्ता आहे तर ती उत्पादित होणाऱ्या वस्तूची गुणवत्ता मात्र सुधारली. त्यामुळे भारताचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे तर तो आंतरराष्ट्रीय व्यापार जास्त स्पर्धेमुळे सशक्त झाला आणि भारताला आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती प्राप्त झाली. त्यानंतर वैश्वीकरणाचे तोटेसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की भारतीय अर्थतंत्रावर वैश्वीकरणाचा कोणता दुष्परिणाम झाला. तर नंबर 1, वैश्वीकरणाने गरिबी आणि बेरोजगारीची समस्या दूर झाली नाही. तर वैश्वीकरण जे आहे तर वैश्वीकरणाची नीतीचा स्वीकार यासाठी करण्यात आला होता की आपल्या देशामध्ये जी काही गरिबी जी आहे, जी बेरोजगारी आहे तर ती गरिबी आणि बेरोजगारी दूर होईल. म्हणजे देशामध्ये उद्योगांची संख्या वाढेल, परंतु उद्योगांची संख्या तर वाढली परंतु ते उद्योग जे आहेत तर ते भांडवल आधारित होते. म्हणजे गुंतवणुकीच्या मानाने जेवढी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होती की गुंतवणूक जी करण्यात आली त्या गुंतवणुकीमुळे जेवढा रोजगार देशामध्ये निर्माण व्हायला पाहिजे होता तेवढा रोजगार मात्र देशामध्ये निर्माण झाला नाही. याउलट जे लघु उद्योग आणि जे गृह उद्योग होते किंवा लहान उद्योग होते तर ते वैश्वीकरणामुळे जे आहे तर ते वैश्वीकरणामुळे जे काही मोठे उद्योग आहेत किंवा जे विदेशी उद्योग जे होते त्या विदेशी उद्योगांच्या स्पर्धेमध्ये ते लहान उद्योग आणि गृह उद्योग टिकू शकले नाही. परिणामस्वरूप भारतामध्ये जे काही बेरोजगारी आहे तर ती बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आणि बेरोजगारी जी आहे तर बेरोजगारी निर्माण झाली त्याच्यामुळे गरिबीसुद्धा निर्माण झाली. त्यानंतर वैश्वीकरणाचा दुसरा तोटा म्हणजे विकसनशील देशांच्या निर्यातीत वाढ होऊन पण जे फायदे मिळायला हवे होते ते पुरत्या प्रमाणात मिळाले नाही. तर वैश्वीकरणाचा फायदा फक्त विकसित देशांनाच झाला. भारतसारख्या विकसनशील देशांना वैश्वीकरणाचा कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही. कारण की भारत जो आहे तो भारत कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशामध्ये जे काही कृषी उत्पादन होतं तर त्या कृषी उत्पादनाचं मूल्य मात्र कमी आहे आणि सगळ्यात जास्त फायदा कोणाला झाला? विकसित देशांना. कारण की विकसित देशांनी जे आहे तर ते भांडवल आधारित वस्तूंची निर्यात केली त्यामुळे त्यांनाच जास्त फायदा झाला. भारतसारख्या विकसनशील देशांना फायदा झाला नाही. तर हा सुद्धा वैश्वीकरणाचा एक तोटा आहे. त्यानंतर तिसरा तोटा म्हणजे वैश्वीकरणाचा लाभ जो आहे तर ते मोठ्या उद्योगांना जास्त मिळाला. जे काही लहान उद्योग जे होते तर त्या लहान उद्योगांना मात्र त्याचा लाभ मिळाला नाही. तर वैश्वीकरण जे आहे तर वैश्वीकरणामुळे फक्त जे काही भांडवल आधारित उद्योग होते त्या भांडवल आधारित उद्योगांनाच त्याचा लाभ झाला. या मोठ्या उद्योगांच्या स्पर्धेसमोर लहान उद्योग आणि गृह उद्योग जे आहेत तर ते टिकू शकले नाही. परिणामस्वरूप हे उद्योग बंद पडले आणि मोठ्या उद्योगांनाच त्याचा लाभ झाला.